रत्नागिरीमधील एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला। स्फोटामध्ये 10 कामगार जखमी झाले। 3 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। रत्नागिरीमधील एका केमिकल कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। स्फोटामध्ये 10 कामगार जखमी झाले। 3 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे। पुण्यातील प्रसिद्ध कलाकार कट्टा हटवू नये यासाठी आमदार रोहित पवार हे मैदानामध्ये उतरलेत। पुणे पालिकेने हा कलाकार कट्टा काढू नये, याला कोणी हात लावला तर आम्ही रस्त्यावरती उतरू असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। काल रोहित पवार यांनी कलाकार कट्ट्याला भेट दिली। यावेळेस कलाकार कट्टा हटवू नये यासाठी लढणारे बाबासाहेब पाटील यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना समर्थन दिलं। सामान्य नागरिकांची कोणतीही तक्रार नसताना पालिकेने कलाकार कट्टा काढू नये अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। कलाकार कट्टा एक आता संस्कृतीचा एक भाग झालेला आहे। तर मला विश्वास आहे अधिकारी आता याच्यामध्ये काही लक्ष देणार नाही, हटवणार नाही। आणि जर चुकून या वास्तूला हात लावला गेला तर इथं हजारो लोक येतील आणि जो व्यक्ती हा कलाकार कट्टा हलवण्याचा प्रयत्न करतो ते त्यांना भागात पडेल। मी इथं राजकीय व्यक्ती म्हणून आलेलो नाही। इथं या कलाकार कट्ट्याला मीही हात लावत असेल तर हा टिकावा, ही वास्तू टिकावी यासाठी इथं असणाऱ्या इतर सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारांबरोबर खांद्याला खांदा लढा, या त्यांचा जो कुठला लढा असेल तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये असू, एवढंच या ठिकाणी सांगतो। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणासंदर्भात रोहित पवारांनी मनी लॉन्ड्रिंगमधून दोषमुक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला। आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टनंतर हा नवा टप्पा आहे। मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला 17 मार्चपर्यंत त्यांची भूमिका मांडण्याचे निर्देश दिलेत। कन्नड साखर कारखान्याच्या लिलावावरून आरोप झाले होते। आता रोहित पवारांना दिलासा मिळतो की ईडी आव्हान देते, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। क्षुल्लक कारणावरून एका पोलीस अंमलदारावर चाकून हल्ला करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना आहे। पाण्याचा ग्लास देण्यास नकार दिल्यानं चाकू हल्ला करण्यात आला। जखमी अंमलदारावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। भीषण अपघातामध्ये 3 कामगारांचा मृत्यू झालाय। मागून आलेल्या ट्रकनं सर्व्हिस ट्रकला जोराची धडक दिली। घटनेनं समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।